कर्तृत्वाचा सूर्योदय अनिरुद्ध सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान. सांगली विशेष प्रतिनिधी. सांगोल्याच्या सुवर्ण मातीचा गंध आणि शेतकरी कुटुंबातील कष्टाचे संस्कार उराशी बाळगून राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून जनसामान्यांच्या जीवनात प्रकाशाची पेरणारे कर्मयोगी श्री अनिरुद्ध शशिकांत सूर्यवंशी यांचा गौरवशाली प्रवास आज एका सुवर्ण क्षणाने अधोरेखित झाला. जय भारत न्यूज परिवारातर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026 मालवण एसटी आगार येथे अत्यंत दिमागदार सोहळ्यात त्यांना प्रदान करण्यात आला. एखादा वटवृक्ष जसा आपल्या मुळाशी घट्ट नाते ठेवून नभाला गवसणी घालतो, तसाच आपल्या मांजरी सांगोला या मूळ गावाशी जिव्हाळा जपत सूर्यवंशी सरांनी शासकीय सेवेचा जो आदर्श वस्तुपाठ उभा केला आहे, त्याचेच हे यथोचित फळ मानले जात आहे. 7 जानेवारी 2016 रोजी पंढरपूर आगारातून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक म्हणून सुरू केलेला हा सेवायज्ञ कुर्डुवाडी, सोलापूर, सांगोला आणि अकलूज अशा विविध टप्प्यावरून प्रवास करत आज मालवणच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कुर्डुवाडी आगारात यांत्रिक मापदंडात सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक पटकावण्याचा भीमपराक्रम असो किंवा सोलापूर विभागात सर्वाधिक डिझेल बचतीचे प्रशस्तीपत्र मिळवण्याचे तांत्रिक कौशल्य असो, सूर्यवंशी सरांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर प्रत्येक ठिकाणी उमटवली आहे. विशेषतः ऑगस्ट 2024 पासून मालवण आगाराची धुरा सांभाळताना त्यांनी केवळ प्रशासकीय चातुर्यच दाखवले नाही, तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या वर्षभरात आगाराचा तोटा तब्बल 1 कोटी रुपयांनी कमी करून महामंडळाला एक आर्थिक संजीवनी दिली आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून जय भारत न्यूजच्या प्रतिनिधींनी थेट मालवण आगारात जाऊन हा सन्मान प्रदान केला. यावेळी कवी, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि घोरपडे गावचे लोकनियुक्त सरपंच श्री नितीन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत पत्रकार शंकर जाधव, पत्रकार करण कांबळे, पत्रकार ज्ञानेश्वर माने यांसारख्या दिग्गज पत्रकारांनी सूर्यवंशी यांच्या कार्याचा गौरव केला. या हृदयस्पर्शी सोहळ्याला मालवण आगाराचे बस स्थानक प्रमुख श्री स्वप्नील गडदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सतीश वाळके, कार्यशाळा प्रमुख श्री विष्णू शिरोडकर, वरिष्ठ लिपिक प्रशासन श्री विनोद शंकरदास, वाहतूक शाखा लिपिक श्री दिलीप हिंदळेकर, भांडार लिपिक श्री राणे, लेखा शाखेचे श्री खडसे यांच्यासह सर्व यांत्रिक व वाहतूक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरातील एकमेव शासकीय अधिकारी असूनही स्वभावात शेतकऱ्याची नम्रता आणि मातीचा ओलावा कायम राखणाऱ्या या जनसेवेच्या अश्वमेधाचा सन्मान होताना संपूर्ण मालवण आगार अभिमानाने न्हावून निघाले होते. सत्तेपेक्षा सेवेला अधिक महत्त्व देणाऱ्या एका खऱ्या कर्मयोग्याचा हा सत्कार म्हणजे कर्तृत्वाचा आणि निष्ठेचा विजय ठरला आहे. त्यांचा हा सेवायज्ञ असाच अखंड प्रज्वलित राहो अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सूर्यवंशी सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.